शिवसेनेच्या शिबिरावरून लक्ष हटवण्यासाठीच दर्गा कारवाईसाठीचा आजचा मुहूर्त काढला गेला असल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय। दंगल कुठे काढवायची याचे मुहूर्त भाजपवाले चांगलेच काढत असतात, अशा प्रकारे पोलिसांना हलाल करणं चूक आहे असं देखील संजय राऊत म्हणाले। तर महाराष्ट्राला अस्वस्थ करण्याचे प्रयत्न सध्या सुरू असल्याची टीकाही आदित्य ठाकरे यांनी केलेली आहे। दर्गे हटाव मोहीम सुरू केली आज या शहरामध्ये। दर्ग्यांवरती बुलडोजर फिरवणार आजचाच दिवस निवडला, गोंधळ निर्माण व्हावा, आज या शिबिरावरचं लक्ष दुसरीकडे जावं म्हणून दर्ग्यांवरती बुलडोजर टाकायचा किंवा मशिदींवरती बुलडोजर मारायचा, हे कसलं लक्षण आहे? हिंमत असेल तर समोर येऊन लढा, पण ज्यांना देशच तोडायचा आहे त्यांनी दर्गे तोडले याचं काय आश्चर्य वाटण्याचं कारण नाही। आज महत्त्वाचं इथे एक शिबिर आणि अधिवेशन होत आहे, त्यावेळी आजचा दिवस निवडला म्हणजे तुम्ही जळताय, जळू आहात तुम्हाला आमच्या अस्तित्वाची भीती वाटते, आमच्या सावलीची भीती वाटते, आमच्या शिवसेनेच्या, लक्षात घ्या। म्हणून तुम्हाला असे फालतू उद्योग नसती उठाठेव तुम्ही करताय, त्याच्यामुळे या शिबिरावरती काहीही परिणाम होणार नाही। नागपूरमध्ये जी दंगल झाली, मला वाटतं कितीतरी वर्ष नागपूर शांत होतं। काल नाशिकमध्ये दंगल घडवण्याचा प्रयत्न एशनशी गटाने केलेला आहे, पण झालंय असं की ह्या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबीचा विषय कोणी काढला होता? औरंगजेबचा विषय भाजपने काढला होता की कबर खोदायची, त्याच्यावरनं दंगल कुठे झाली होती? नागपूरमध्ये। म्हणजे छत्रपती संभाजीनगर कुठे, नागपूर कुठे, त्याचं अंतर बघा। भाजप यांनी आक्रमण केलंय आपल्या महाराष्ट्रावर। मोगलांनी जसं केलं होतं, निजामाने जसं केलं होतं, तसं भाजपने देखील आक्रमण करून जप्त केलेला हा महाराष्ट्र आहे, हडप केलेला महाराष्ट्र आहे। हा आम्ही ढापू त्यांना देणार नाही, पण आज जेव्हा महाराष्ट्र बोलत आहे की ती जी कबर आहे औरंगजेबाची, ते प्रतीक आहे की तुमची जातपात धर्म कुठचंही असो, किती तुमचं सैन्य बलाढ्य असो, जो कोणी ह्या राज्यावर चालून येईल, आमच्या स्वराज्यावर चालून येईल, त्याला ह्या मातीमध्ये असाच गाडला जाईल, हे प्रतीक आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।